नमस्कार मित्रांनो. निफ्टी जवळपास आज 140 पॉईंटच्या गॅप डाऊनने ओपन झाली आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये एक चांगले स्ट्रक्चर फॉर्म झाले. आपला पहिलाच ट्रेड या कॅन्डलच्या हाय ब्रेक झाल्याबरोबर आपण कॉल साईडला एंट्री केली होती. या कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्याबरोबर या कॅन्डलमध्ये आपण कॉल साईडला एंट्री केली आणि 20 पॉईंटचा स्टॉप लॉस सेट केला होता जवळपास या कॅन्डलच्या लोला. तो आपल्या साईडला गेला, पण या ठिकाणी 23,500ला रिजेक्शन आले आणि परत मार्केट डाऊन साईडला आले. डाऊन साईडला येताना आपला स्टॉप लॉस या ठिकाणी हिट झाला आणि त्या पहिल्या ट्रेडमध्ये आपल्याला 5,548 रुपयाचा आपण SL बुक केला होता. आता रिस्क मॅनेजमेंटनुसार आपली पर डे रिस्क आहे 1 to 2%. म्हणजे पर डे आपण आपल्या कॅपिटलच्या 1 ते 2% आपण स्टॉप लॉस देऊ शकतो. म्हणजे आता आपला पहिला स्टॉप लॉस 5.5K लिहिलेला आहे. तर आता माझी पर डे रिस्क आहे 8 ते 10,000 पर्यंत. म्हणजे दुसरा ट्रेड घेताना मी 4 ते 5,000 रुपयेपर्यंतचीच रिस्क घेण्यासाठी अलाव करू शकतो. आता पहिल्या ट्रेडमध्ये मी 4 लॉट घेतले होते आणि 20 पॉईंटचा स्टॉप लॉस लावला होता. तर आता नेक्स्ट ट्रेड जो मी प्लॅन करेल त्याच्यामध्ये 3 लॉटने मी ट्रेड घेईल आणि 20 पॉईंटचा स्टॉप लॉस सेट करेल. म्हणजे काय होईल, जर का माझा दुसरा सुद्धा ट्रेड आता स्टॉप लॉस हिट झाला तर मला मॅक्झिमम 1 ते 1.5% पर्यंतच माझ्या कॅपिटलच्या लॉस होतोय. जर का दुसरा ट्रेड आपला SL हिट झाला तर आपण ट्रेडिंग आज स्टॉप करायचं. अशा प्रकारचे रिस्क मॅनेजमेंट आपल्याला फॉलो करणे अत्यंत गरजेचं असते. तर पहिल्या अर्ध्या तासात या ठिकाणी एक चांगलं ब्रेकऑफ स्ट्रक्चरचा फॉर्मेशन कॅन्डलचं बनलं होतं. म्हणजे ट्रेडिंग करणाऱ्या लोकांना माहिती आहे की चेंज ऑफ कॅरेक्टर, जो की प्रिव्हियस ट्रेड आपण घेतला होता की त्याच्यामध्ये असं चेंज ऑफ कॅरेक्टर बनले. या चेंज ऑफ कॅरेक्टरच्या ब्रेकआउटला आपण एंट्री घेतली आणि एक चांगला मूव्ह कॅप्चर करून आपण 100 पॉईंट्स कॅप्चर केले होते. तर अशाच प्रकारे आज सुद्धा ब्रेकअप स्ट्रक्चर या ठिकाणी असं बनल्यानंतर या ब्रेकअप स्ट्रक्चरच्या ब्रेकला आपण एंट्री करणार. या ठिकाणी आपण ही कॅन्डल क्लोज करून दिली आणि या कॅन्डलच्या ओपनिंगला आपण आपल्या पुट साईडला एंट्री केली. ते सुद्धा आपण 3 लॉटनेच एंट्री केली. PE साईडच्या ट्रेडमध्ये आपण 3 लॉटने एंट्री केली आणि 20 पॉईंटचा स्टॉप लॉस सेट केला आणि आपलं इनिशियल टार्गेट असते 50 ते 60 पॉईंट. म्हणजे 60 पॉईंटचं आपण टार्गेट सेट केलं. तर आता बघूया, तुम्हाला दाखवतो तो ॲक्च्युअल ट्रेड जो की आपण लाईव्ह रेकॉर्ड केलेला आहे. या ठिकाणी आपली 3 लॉटने या ट्रेडमध्ये एंट्री झालेली आहे आणि 60 पॉईंटचं टार्गेट आपण लावत आहे आणि 20 पॉईंटचा स्टॉप लॉस आपण सेट केलेला आहे. एकतर आपण स्टॉप लॉस देणार आहोत, नाहीतर एकतर टार्गेट अचीव करणार आहोत. म्हणजे जर का 60 पॉईंटच्या स्टॉप लॉस 60 पॉईंटच्या टार्गेटच्या वरती गेलं तर आपण पार्शियल बुकिंग करायला चालू करणार. 60 पॉईंटचं टार्गेट आल्याशिवाय आपण ट्रेड एक्झिट करणार नाही. आता इथे बघा, आपला ट्रेड अजून चालू आहे. या ठिकाणी काय झालं, 2 वेळा आपल्या टार्गेटच्या जवळ जाऊन मार्केट परत आपल्या SLच्या जवळ आलं. आता या ठिकाणी मी काय केलं होतं की जो 20 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे तो कमी करून 15 ते 16 पॉईंटवरती आणून ठेवला होता. तर त्याच्याबरोबर 2 पॉईंट वरती येऊन मार्केट परत रिव्हर्स लिहिलेलं आहे आणि आता एकतरी आपण 60 पॉईंट घेऊ किंवा SL देऊ. आता मार्केट आपल्या टार्गेटच्या सुद्धा वरती आलेलं आहे 10-20 पॉईंट. 200, 304, 305 पर्यंत गेलेलं आहे. आपण आता इथे 300ला एक लॉट बुक केलेलं आहे. या ठिकाणी 3 लॉटमधले एक लॉट आपण 300ला इथे बुक केलेलं आहे. म्हणजे जवळपास 70 पॉईंटवरती एक लॉट बुक केलेला आहे. ट्रेडिंगमध्ये जर का तुमच्याकडे होल्डिंग पॉवर असेल, डिसिप्लिन असेल, प्रॉपर माइंडसेट असेल, सायकोलॉजी चांगली बिल्ड झाली असेल तरच आपल्याला यामध्ये मोठमोठे प्रॉफिट आणि मोठमोठे मूव्ह कॅच करता येतात.
आता आपला ऑप्शन जवळपास 330 पर्यंत पोहोचलाय, म्हणजे 230ला आपली एंट्री होती आणि आता 330 वरती ट्रेड करतोय. या ठिकाणी आपण एक लॉट बुक केलेला आहे, 330 वरती एक लॉट बुक केलेला आहे. म्हणजे 300 वरती एक लॉट बुक केला आणि 330 वरती एक लॉट बुक केलेला आहे. म्हणजे 70 पॉईंट वरती एक लॉट आणि 100 पॉईंट वरती अजून 10-20 पॉईंट वरती आपण राहिले एक लॉट बुक करणार आहे. या ठिकाणी आता राहिलेले एक लॉट आपण 355 वरती बुक करत आहे. जवळपास 360च्या दरम्यान आता मार्केट ट्रेड करत आहे. झाला आपला एक राहिलेला लॉट 355ला बुक झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण ट्रेलिंग करत करत प्रॉफिट बुक केलेलं आहे. आपलं टार्गेट जे इनिशियल टार्गेट 60 पॉईंटचं होतं ते एकदा अचीव झाल्यानंतर आपण त्याच्या खाली परत आपण लॉस घेतला नाही किंवा त्याच्या खाली जाऊन न देता ट्रेलिंग करत करत वरचे पॉईंट आपण कॅच केलेले आहेत. अशा प्रकारे आजचा ट्रेड आपण एकदम स्मूथली आणि एकदम प्रॉपर प्लॅनिंगने 125 पॉईंटपर्यंत मूव आपण कॅप्चर करू शकलो. आता या गोष्टी कशामुळे पॉसिबल होतात, तर आपल्याकडे तेवढं डिसिप्लिन यायला पाहिजे आणि ते आपण अनुभवानुसार डिसिप्लिन येते, जे की एका दिवसात 2 दिवसात कुणालाही शक्य नाही. कारण की मार्केटमध्ये पेशन्स एकदम महत्त्वाचे असतात. त्याच्याबरोबर आपला ट्रेड प्लॅन, रिस्क मॅनेजमेंट, ट्रेड मॅनेजमेंट. आता रिस्क मॅनेजमेंट म्हणाल तर आज जसं आपण ठरवल्याप्रमाणे दुसऱ्या ट्रेडमध्ये आपण 3 लॉटने एंट्री केली आणि जवळपास 19,000 रुपये प्रॉफिट बुक केले. पहिल्या ट्रेडमध्ये 4 लॉटने एंट्री केली होती आणि 5,000चा लॉस बुक केला होता. हे ऑर्डर बुक सुद्धा तुम्ही बघू शकता. तर आजचा हा ट्रेड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.